स्वित्झर्लंडमध्ये आल्यापासून मला विचारलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की इथे स्वित्झर्लंडमध्ये भाज्या कोणत्या मिळतात आणि त्याचे रेट्स काय आहेत. तर आत्ताच मी भाज्या घेऊन आली आहे आणि ही माझी बॅग दिसते. तर हो, तर मी काय आणलं आणि त्याचे रेट्स काय आहेत, चला मी तुम्हाला दाखवते. हे आहे इथलं फेमस सुपर मार्केट. तुमचं स्वागत होतं मस्त फ्लावर्स, बुके आणि प्लांट्सनी. तर ह्या शॉपमध्ये मोस्टली इथं पिकणाऱ्या भाज्या मिळतात आणि काही इम्पोर्टेड पण असतात. तर स्वित्झर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात बटाटे, कांदे, लसूण, गाजर, लेट्यूस, ब्रोकोली, कोबी, काकडी, झुकिनी, पालक, बीट, टोमॅटो, मक्का यासारख्या भाज्या पिकतात. पण ज्या भाज्या हिवाळ्यात पिकत नाहीत तर त्या मोस्टली इम्पोर्ट केल्या जातात. तर हे स्वित्झर्लंडवाले जनरली इम्पोर्ट करतात स्पेन, इटली, फ्रान्स, नेदरलँड किंवा मोरोक्को या देशातून. काही इंडियन स्टोअरमध्ये पण आपल्याकडच्या बऱ्याच भाज्या मिळतात, ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच. आठवड्याला मला साधारणपणे 50 ते 55 CHF एवढा खर्च येतो. तो व्हॅरी होऊ शकतो फॅमिलीनुसार. तर इंडियन करन्सीप्रमाणे कॅल्क्युलेट करायला गेलं तर 6,000 ते 7,000 रुपये विकली लागतात भाजीसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.